त्या पीक विम्याच्या दिवसाला आले की थर कापून राहिले हे पत्रकार परिषद. आमच्या मागच्या वेळेस बसलो 3ऱ्या महिन्यात विम्याची न्यूज कधी लागली आम्ही उठल्या. काही फायदा नाही ठेवत खात्यात पीक विमा टाकावा. पैसे कुठे जमा झाले म्हटलं? पैसे जमाच नाही झाले ना त्यांनी नाही, तुम्ही म्हणता शासनाने एक हप्ता जो दिला शासनानं जे सरकारी जो हप्ता असते पीक विम्याला द्यायचा तो विमा प्रतिनिधीने आम्हाला सांगितलं की जो शासनाचा जो हप्ता होता तो आम्हाला मिळाला म्हणजे कंपनीला मिळाला. आम्हाला नसून तो कंपनीला मिळाला पण कंपनीनं आमची परतफेड नाही केली आधी. तरी तो हप्ता आम्हाला मिळावा हीच शासनाला विनंती आहे. खंडारे राणा निंबोरा बुद्रुक तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा. 22 जुलै रोजी झालेल्या ढगफुटीमुळे आमचे पिकं पूर्णतः खरडून गेले होते. तरी आम्ही पीक विमा काढलेला होता व पीक विमाची रक्कम आमच्या खात्यात जमा होण्यासाठी आम्ही कृषी विभाग जळगाव जामोद इथे 22/3ला उपोषण मांडले होते. पण त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात अशी दिली होती की बा आम्ही 20 दिवसाच्या आत तुमचा पीक विमा खात्यात जमा करू. आज 7वा महिना आला तरी त्यांनी आमचा पीक विमा खात्यात जमा केला नाही. तरी आम्ही 22/7पासून परत उपोषणाला बसलो. 1 वर्ष झालं तरी आमच्या खात्यात अजून पीक विमाची रक्कम जमा झाली नाही. आणि सरकारने जो हप्ता होता तो पूर्णपणे त्यांना 18,000 कोटीचा जो असेल, कारण त्यांनी त्यांच्या तोंडानेच सांगलं की आम्हाला जो सरकारी हप्ता होता तो आम्हाला मिळाला, तरी ते शेतकऱ्याच्या खात्यात पैसे टाकायची टाळाटाळी करत आहे. याच्यात राजकीय हेतू आहे की काय आहे आता शेतकऱ्याला आम्हाला काही समजतच नाही.